हे बघ, मी आज ना कांद्याच्या पातीची भाजी बनवली आहे. तर बघ किती छान झाली आहे. सकाळी उठली लवकर आणि कांद्याच्या पातीची भाजी बनवली आणि चपात्या बनवल्यात. बघ किती छान दिसते ना. चल पहिल्यांदा मी तुला खाऊन दाखवते कशी झाली ती बघते. हां, हे बघ. हां, तर हे बघ, खाल्लं, खूप छान झाली. हां, तू पण अशी करून बघ, समजलं. तर आता पहिल्यांदा काय कर, बाजारात जा आणि अशा कांद्याच्या पातीच्या 2 जुड्या घेऊन ये. कारण ते शिजल्याच्या नंतर कमी होतात, म्हणून 2 जुड्या घेऊन ये. हां, तर आता त्याच्यासाठी काय कर माहिती आहे, पहिल्यांदा ही अर्धी वाटी आहे ना चणा डाळ व्यवस्थित स्वच्छ 2दा पाण्याने धुवून घे आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेव, समजलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठली ना का काय करायचं, तीच आता ही बघ, ही डाळ भिजलेली आहे की नाही, तर तेच पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या टोपामध्ये, छोट्याशा टोपामध्ये ते कुकरमध्ये शिजत ठेवायचं. 3 शिट्या काढायच्या. ते कुकर होईपर्यंत काय करायचं, आपण ही भाजी आहे की नाही, कांद्याच्या पातीची भाजी, ती व्यवस्थित धुवायची आणि बारीक चिरून घ्यायची, समजलं. कांदा वगैरे सगळं बारीक चिरून घ्यायचं. गॅसवरती काय करायचं, कढई ठेवायची, त्याच्यात थोडंसं तेल घालायचं, जास्त घालायचं नाही, थोडंसं तेल घालायचं, समजलं. आणि त्याच्यामध्ये आता हा चिरलेला कांदा आहे की नाही, तो त्याच्यामध्ये घालायचा. ते कांद्याच्या पातीला जो कांदा असतो ना, तोच चिरून घ्यायचा, दुसरा घ्यायचा नाही. मग तो कांदा घालायचा त्याच्यामध्ये, व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. एक लसणीचा गड्डा आहे ना, तो व्यवस्थित धुवायचा आणि किसणीवर किसून घ्यायचा. वेळ नसतो ना आपल्याकडे, म्हणून काय करायचं, पटपट तसा धुवायचा आणि तो किसणीवरती, बारीक किसणीवरती किसून घ्यायचा. सकाळी शाळेत जाण्याच्या गडबडीत वगैरे वेळ नसतो सोलायला वगैरे लसूण. मग आता हे किसलेला लसूण आहे ना, तो कांद्यामध्ये, आपल्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा आणि हे लसूण व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं, लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं, समजलं. आता काय करायचं, हा लाल झालेला की नाही, मग आता थोडंसाचा 1 चमचा, छोटा 1 चमचा हळद घालायची. हळद पण त्याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायची, व्यवस्थित परतून घ्यायची, समजलं. हळद कच्ची राहता कामा नये. मग काय करायचं, 1 चमचा काश्मीरी लाल मसाला घ्यायचा, ते घालायचा, पूर्ण घालायचा. कारण काय, रंग येतो छान ह्या काश्मीरी मसाल्याने ना, रंग छान येतो बघ. तो पण आता मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. नंतर आपल्याकडे जो घरगुती मसाला असतो की नाही, मालवणी मसाला, तुझ्याकडे जो असेल तो ते घाल, तो 1 चमचा घाल. तो पण मसाला व्यवस्थित परतून घे तेलामध्ये. व्यवस्थित परतला. आता हा एक कांदा आहे, आपला टॉमॅटो आहे ना, तो चिरून घेतलेला आहे बारीक, तो आता त्याच्यामध्ये कढईमध्ये घाल आणि ते पण आता व्यवस्थित मिक्स करून घे. म्हणजे टॉमॅटो पण व्यवस्थित शिजू दे, व्यवस्थित परतून घे त्याच्यामध्ये. कांदा आणि लसणीमध्ये हा टॉमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा. टोमॅटो व्यवस्थित शिजला पाहिजे, समजलं ना. कारण ही कांद्याची पात आहे ना, पटकन शिजली जाते. आता काय करायचं, ही कांद्याची पात आहे ना, त्याच्यामध्ये घालायची, सगळी घालायची आणि ते पण आता व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा, टोमॅटो आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित, आता ही कांद्याची पात आहे ना, व्यवस्थित परतून घ्यायची. सगळीकडे मसाला हा लागला पाहिजे. ही भाजी करायला जास्त वेळ लागत नाही, पटकन होते बघ, समजलं. तर व्यवस्थित असं परतून घेतलं का नंतर मग आपण ना कुकरमधली ती डाळ असते की नाही, ती 3 शिट्या करून घ्यायच्या आणि ती डाळ त्याच्यामध्ये, हे बघ आता ही शिजलेली आहे ना डाळ, ती त्याच्यामध्ये आता भाजीमध्ये घालायची, पाण्यासकटच घालायची. हे बघ, आता हे मी डाळ आहे ना पहिल्यांदा त्याच्यामध्ये आता घालून घेते भाजीमध्ये. व्यवस्थित डाळ घातली का ते परत व्यवस्थित भाजी परतून घ्यायची. डाळ शिजवत असताना जास्त पाणी नाही घालायचं, डाळीच्या वरती थोडंसं येईल असं पाणी घालायचं, नाही तर भाजी एकदम पातळ होते. डब्याला मग पातळ भाजी हे केली तर सगळी बाहेर येतं ना, हे पाणी सगळं बाहेर येतं की नाही, म्हणून जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसंच पाणी घालायचं शिजताना. आता ही व्यवस्थित अशी परतून घेतली तर काय करायचं, आता ही भाजी जर थोडीशी 5 मिनटं शिजेपर्यंत काय करायचं, आपण ना थोडेसे आता शेंगदाणे घ्यायची. थांबा, आता मी शेंगदाणे घेते पहिल्यांदा. आणि हो, त्याच्यामध्ये ना 1 चमचा मीठ घालायचं, नाही तर विसरशील परत. हे बघ, आता मीठ घातलं आहे,
ते पण आता व्यवस्थित परतून घ्यायचं, समजलं ना? नाहीतर त्या शेंगदाण्याच्या गडबडीत मीठ घालायचं विसरून जाशील. आता हे शेंगदाणे आता मी एक मूठ घेतले, ते आता पहिल्यांदा तव्यामध्ये भाजून घेते. व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजते, म्हणजे लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेते. हे व्यवस्थित भाजले की नंतर मग त्याची आता हे भाजलेले आहेत की नाही ते त्या काढायचे आणि नंतर मग त्याची बारीक पूड करून घ्यायची. थंड झाले का पूड करून घ्यायची. आता हे काय करायचं, भाजीमध्ये ती शेंगदाण्याची पूड आहे ना, ती व्यवस्थित घालायची, मिक्स करायची. आता शेंगदाण्याची पूड, चण्याची डाळ वगैरे घालून ही भाजी खूप छान लागते. तू एकदा करून बघ. आता ही ना शेंगदाण्याची पूड आहे ना, ती पण त्याच्यामध्ये मिक्स करायची. शेंगदाण्याची पूड घातली की नाही तर भाजी एकदम जरा कोरडी होते, सुकी सुकी होते. म्हणजे काय होतं, पाणी तेवढं आटून जातं, म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं. शेंगदाण्याची पूड नाही घातली ना तर ती भाजी जरा पातळच राहते, समजलं ना? तर हे बघ, आता मी आता शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे सगळं आणि आता ही व्यवस्थित भाजी झाली आहे बघ. खूप छान होते बघ, एकदम सुकी सुकी, डब्यासाठी एकदम करायला छान बघ. तू पण अशी करून बघ. आणि तुला ही जर अशी माझी ही केलेली भाजी आवडली कांद्याच्या पातीची, तर रेसिपीला लाईक कर आवडली तर, आणि शेअर कर. नक्की करून बघ. तू माझी रेसिपी पाहिलीत त्याबद्दल मी तुझी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तर नक्की करून बघ आठवणीने. तर चल, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.